आज बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांची आम्ही क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळानं भेट घेतली। 2024 सालचा 2.5 लाख शेतकऱ्यांचा पीक विमा अजूनही शासनाकडे पेंडिंग आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। कंपनीला विचारलं तर कंपनी म्हणते शासनाने आम्हाला अजूनपर्यंत पैसे दिले नाही आणि यामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये वैतागलेला आहे। सर्वे नंबर आणि गट नंबर 1 असताना एका शेतकऱ्याला पैसे मिळतात आणि त्या धुऱ्यावरच्या बाजूच्या शेतकऱ्याचं नुकसान कंपनी मान्य करत नाही। कंपनीचा आणि कृषी विभागाचा साठलोट आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे। सरकारनं तातडीनं 2024 चे पैसे द्यावेत आणि 2014 पासून 2024 पर्यंतचा या विमा कंपनीचं टेस्ट ऑडिट झालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना केलेली आहे। दुसऱ्या बाजूला उन्नी अळीनं जे नुकसान झालं, शेंड अळीनं जे नुकसान झालं त्याचे सुद्धा पंचनामे थातूरमातूर होत आहेत। वस्तुनिष्ठ पंचनामे करून 100% नुकसान भरपाई दिली पाहिजे ही आमची मागणी आहे। आणि तिसरी मागणी, ढगफुटी सदृश पावसामुळे चिखली, सिंदखेड राजा, मेकर, लोणार या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी खरडून गेलेल्या आहेत। शेतीच्या साहित्याचं नुकसान झालेलं आहे, शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। दुबार तिबार पेरणीची वेळ आलेली आहे। या शेतकऱ्यांचं पंचनामे करून 100% सरसकट नुकसान भरपाई द्या ही आमची मागणी आहे। अनेक ठिकाणी जिथे जमिनी खरडून गेल्या त्या जमिनीला पोट खराब जर दाखवलं तर त्या जमिनीला एकरी 18,000 रुपये मदत मिळते, पण ती पोट खराब झालेली जमीन तिला पुढच्या वर्षी पीक कर्ज मिळत नाही आणि ती जमीन वहिती करता येत नाही आणि पोट खराब झालेली जमीन वहिती करण्यासाठी शासन दरबारी प्रचंड चक्रा माराव्या लागतात। त्यामुळे ती प्रक्रिया सुद्धा सुलभ करा अशा पद्धतीची मागणी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे। आमच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये जर शासनाने सकारात्मक विचार केला नाही तर आठवड्याभरानंतर या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन एक आक्रमक आंदोलन आम्ही उभं करू आणि या आंदोलनातून होणाऱ्या परिणामाला शासन प्रशासन जबाबदार आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।